नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। एका सापाने सांगितले की या 3 ठिकाणी दानधर्म कधीच करू नका, अन्यथा धन आणि धर्म दोघेही निघून जातील। दर्शक मित्रांनो, आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आहे आणि जीवनात उपयोग पडणारी आहे। या कथेला जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुमचे पैसे कधीही व्यर्थ खर्च होणार नाहीत आणि जीवनात कधी तुमची हार होणार नाही। तर मित्रांनो, अशी कोणती वस्तू आहे जी वस्तू आपण दान करत असू तर दान करणारा कंगाल होत असतो। त्याने हे केलेला त्या दानधर्माचा फळ त्याला दंडाच्या स्वरूपात भोगावा लागतो। तर चला मित्रांनो, आजच्या कथेला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, अवंती राजाच्या जंगलामध्ये एक नाग आणि नागिन राहत होते। दोघांमध्येही खूप प्रेम होतं। दोघेही एका डोंगरावर प्रेमपूर्वक राहत होते। एका दिवसाची गोष्ट आहे। नागिन अन्नाच्या शोधात जंगलामध्ये निघाली। जंगलामध्ये पोहोचल्यावर एका ठिकाणी तिने पाहिलं एक शेण खाणारा किडा, जो दिसायला खूपच मोठा होता। नागिनीने विचार केला की आज मला भोजनामध्ये काहीच मिळाले नाही, मग आज मी या किड्यालाच खाते। इतका विचार केल्यानंतर ती नागिन त्या किड्याजवळ जाते। नागिन त्या किड्याला तिचा शिकार बनवणारच होती की इतक्यातच तो किडा एका मनुष्याच्या रूपामध्ये येतो। तिने पाहिलं की तो किडा एका दिव्य राजाच्या रूपामध्ये परावर्तित झाला आहे। हा सर्व प्रकार पाहून नागिन खूपच हैराण झाली। राजा तिथून निघून गेला आणि नागिन पुन्हा नागाजवळ परत आली। दर्शक मित्रांनो, नागिनीने हा सर्व प्रकार नागाला सांगितला। हे स्वामी, आज मी जंगलामध्ये खूपच विचित्र अशी घटना पाहिली आहे, ज्या घटनेला पाहून मी खूप जास्त आश्चर्यचकित झाले आहे। नागाने विचारले, असं तू काय पाहिलं आहेस, ज्या घटनेला तू विचित्र सांगत आहेस? तेव्हा नागिन म्हणते, हे स्वामी, आज जेव्हा मी भोजन शोधण्यासाठी जंगलामध्ये गेले, तेव्हा मी जंगलामध्ये एका ठिकाणी एक खूपच विशाल शरीराचा किड्याला पाहिलं। मी विचार केला की मी या किड्याला माझं भोजन बनवते। जसं मी त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी पुढे सरकले, तेव्हा तो किडा एका राजाच्या रूपामध्ये बदलला। ही गोष्ट मला अजूनही समजली नाही की तो जर किडा होता मग तो राजा कसा बनला, आणि जर तो राजा होता मग तो किडा कसा बनला। नागिनीचे हे बोलणं ऐकल्यानंतर नाग जोरजोरात हसू लागला आणि तो म्हणाला, हे प्रिये, मला असं वाटत आहे की जंगलामध्ये आज तू राजा चंद्रगुप्तला बघितलं आहेस, जो या देशाचा राजा आहे। तर मित्रांनो, नागाचं बोलणं ऐकल्यानंतर नागिन आणखी जास्त हैराण होते। ते विचारू लागले, हे स्वामी, राजा चंद्रगुप्तने असे कोणते कर्म केले होते ज्यामुळे त्याला किडा बनावं लागलं? तो अशा प्रकारच्या नीच योनीला का प्राप्त झाला? आम्ही तर असे ऐकलं होतं की आमच्या अवंती नगरीचे महाराज खूप जास्त धर्मात्मा माणूस होते। दानपुण्य केल्याविना ते अन्नग्रहण सुद्धा करत नाहीत, मग असं असताना त्यांच्याकडून असं कोणतं पाप घडलं? तेव्हा नाग म्हणतो, हे प्रिये, राजा चंद्रगुप्त यांचा हाच स्वभाव तर त्यांच्यासाठी एक अडचण बनला। ते एक अत्यंत दानी धर्मात्मा पुरुष होते। त्यांनी काही असं दान केलं की ज्यामुळे त्यांना एका किड्याची योनी मिळाली। तेव्हा नागिन म्हणाली, हे स्वामी, मला काहीच समजत नाही, कृपया तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा की राजा चंद्रगुप्त यांच्यासोबत हे कसं घडलं? तेव्हा नाग म्हणतो, हे प्रिये, लक्षपूर्वक ऐक की दानधर्म करणारा राजा या कीटकांच्या योनीला कसा प्राप्त झाला। तर प्राचीन काळातील गोष्ट आहे। या प्रसिद्ध नगरी अवंतीमध्ये राजा चंद्रगुप्त राज्य करत होता। राजा चंद्रगुप्त इतका मोठा दानी होता की जेव्हापर्यंत तो त्याच्या द्वारावर आलेल्या उपाशी भिकाऱ्यांना आणि वाटसरूंना भोजन देत नाही, तेव्हापर्यंत स्वतः सुद्धा भोजन ग्रहण करत नव्हते। हा त्यांचा रोजचा नियम होता। पूर्ण राज्यामध्ये त्यांची खूप प्रशंसा व्हायची। नाग म्हणाला, हे नागिनी, तो राजा तर खूप मोठा धर्मात्मा माणूस होता आणि त्याच्या दानधर्माचा सुद्धा एक नियम होता। तो एका निश्चित वेळेपर्यंतच दानधर्म करत असे। राजा चंद्रगुप्त सकाळी 10 वाजल्यापासून दानधर्माला सुरुवात करायचा आणि सूर्यास्त होता दानधर्म करणे बंद करायचा। सूर्यास्तानंतर जर कोणी त्याच्याकडे यायचा तर राजा त्याला दान देत नसे आणि त्याला पुढच्या दिवशी यायला सांगत असे। राजाची ही ख्याती हळूहळू सर्वत्र पसरू लागली। राजा चंद्रगुप्त खूपच महादानी राजा होता। आता तर रोजच्या रोज राजा चंद्रगुप्त यांच्या द्वारावर लोकांची गर्दी जमलेली असायची। गरजू लोकांची गर्दी जमलेली असायची। राजा चंद्रगुप्त प्रत्येक गरीबाला त्याच्या हातामध्ये जेवढ्या स्वर्ण मोहरा येत असत
तेवढा ते मोहरा त्याला देत असत. सर्व गरजू लोक, गरीब लोक राजाचा जय जयकार करत तिथून निघून जायचे. मित्रांनो, त्याच अवंती नगरीमध्ये एका जंगलाच्या आसपास एक ब्राह्मण परिवार निवास करत होता. तो ब्राह्मण खूप मोठा तपस्वी होता. ब्राह्मण त्याच्या पत्नीसोबत खूपच आरामपूर्वक जीवन व्यतीत करत होता. तो ब्राह्मण खूप गरीब होता, परंतु ब्राह्मण खूप मोठा तपस्वी होता आणि तो कुठेही भिक्षा मागण्यासाठी जात नसे. त्याला त्याच्या मेहनतीचे जे काही मिळायचं तेच खाऊन ते दोघेही त्यांचे जीवन व्यतीत करत होते व त्यानंतर त्यांचा उरलेला वेळ ते देवाच्या भक्तीमध्ये, भजनामध्ये व्यतीत करत असत. एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने शेजारी कोणाकडून तरी ऐकलं की महाराज चंद्रगुप्त खूप मोठे दानी राजा आहेत. ब्राह्मणी जेव्हा शेजारीकडून ही गोष्ट ऐकून आली तेव्हा ती ब्राह्मणाला म्हणाली, हे स्वामी, मी असं ऐकलं आहे की अवंतीचे राजा चंद्रगुप्त खूप मोठे दानी राजा आहेत. त्यांच्या दारावर आजपर्यंत कोणीही निराश होऊन परत गेला नाही. मग तुम्ही सुद्धा महाराजांच्या दरबारामध्ये जा आणि राजाकडून काहीतरी दान मागा. राजा आपल्याला जे काही धन देतील त्यामुळे आपल्या सर्व गरिबी नष्ट होऊन जाईल. ब्राह्मणीचे बोलणे जेव्हा ब्राह्मणाने ऐकले तेव्हा तो म्हणू लागला, माझ्या आयुष्याचा अर्धा भाग तर व्यतीत झाला आहे आणि आता अर्धे आयुष्य शेष राहिले आहे. ते आयुष्य सुद्धा आपण कसे बसे व्यतीत करू शकतो, परंतु मी कोणासमोरही हात पसरण्यासाठी जाणार नाही. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, हे स्वामी, तुम्ही असे का बोलत आहात? जेव्हा तुमचा राजा दान करत आहे मग प्रजेला तो दान स्वीकारण्यात काहीच कमीपणा नाही आणि आपण तर ब्राह्मणच आहोत. आपला तर धर्मच आहे दान घेणे. मी तुम्हाला सांगते की तुम्ही राजाजवळ जा. परिवाराचे चांगले पालनपोषण करण्याची जबाबदारी प्रत्येक गृहस्थाची असते. प्रत्येक गृहस्थ व्यक्तीची जबाबदारी असते की त्याने त्याच्या परिवाराला सुखी ठेवावे, परिवाराला प्रत्येक सुख सुविधा प्रदान करावी. जे लोक असं करत नाहीत त्यांना परिवाराचे पालनपोषण न करण्याचे पाप लागते. मित्रांनो, ही गोष्ट जेव्हा ब्राह्मणाने ऐकली तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, ठीक आहे, जर तू म्हणतच आहेस मग मी राजाच्या दरबारात जातो. तर मित्रांनो, पुढे पत्नीच्या आग्रहास्तव ब्राह्मण चंद्रगुप्त राजाच्या दरबाराच्या दिशेने निघाला. संध्याकाळची वेळ होती. चालता चालता ब्राह्मणाला संध्याकाळ झाली होती. इकडे राजा चंद्रगुप्त यांच्या दानधर्माची एक निर्धारित वेळ होती. त्या दिवशी राजाच्या दरबारामध्ये जेवढे पण गरजू व्यक्ती आले होते ते सर्वजण दान घेऊन तिथून निघून गेले होते आणि आता राजाचे दानधर्म करण्याची वेळ समाप्त झाली होती. सर्व दानपेटी बंद केल्या होत्या. इकडे ब्राह्मण खूप लांबून पायी चालत राजाजवळ आला होता. येता येता सूर्यास्त झाला होता. आता राजाने दानधर्म करणे बंद केले होते. राजा त्याची दानपेटी बंद करून राजमहालात जात होते. त्याच वेळेला ब्राह्मण त्याच्या मार्गामध्ये येतो आणि म्हणू लागला, महाराज, मी असं ऐकलं आहे की तुम्ही रोजच्या रोज गरिबांना दानधर्म करता. मी सुद्धा एक गरीब ब्राह्मण आहे आणि खूप लांबून चालत चालत तुमच्या द्वारावर आलो आहे. कृपया तुम्ही मला सुद्धा दान द्या. सूर्यास्तानंतर एका ब्राह्मणाला त्याच्याजवळ आलेले पाहून राजा म्हणू लागला, हे ब्राह्मण देवता, मला क्षमा करा. माझा एक नियम आहे, मी सूर्यास्तानंतर दानधर्म करत नाही. तुम्ही माझ्याजवळ सूर्यास्तानंतर आला आहात, त्यामुळे तुम्ही आता माघारी जा आणि प्रांतकाळात तुम्ही माझ्याजवळ या, तेव्हा मी तुम्हाला अवश्य दान करेन. उद्या जेव्हा तुम्ही माझ्याजवळ याल तेव्हा मी तुम्हाला आजच्या आणि उद्याचा असा 2 दिवसाचा दान देईन. या वेळेला आम्ही दानपेटीवर कुरूप लावला आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता दान देऊ शकत नाही. तो ब्राह्मण थोडा हट्टी स्वभावाचा होता आणि तेव्हा तो म्हणू लागला, महाराज, मला आजच दान द्या. मी उद्यापर्यंत वाट बघणार नाही. रोजच्या रोज तुमच्याजवळ दान घेण्यासाठी मी येऊ शकत नाही. जेव्हा राजाने ब्राह्मणाचे बोलणं ऐकलं तेव्हा राजाला क्रोध आला, परंतु ब्राह्मण आहे म्हणून राजाने त्याला पुन्हा समजावलं. ब्राह्मण देवता, तुम्हाला तर उद्याच दान घेण्यासाठी यावं लागेल. मी तुम्हाला उद्याच दान देऊ शकतो, आज तुम्हाला मी दान देऊ शकत नाही. तर मित्रांनो, तेव्हा ब्राह्मण म्हणाला, नाही महाराज, मला दान आजच पाहिजे. उद्या मी तुमच्याजवळ येणार नाही. पुढे ब्राह्मणाची ही गोष्ट राजाला आवडली नाही. राजाला आता क्रोध आला होता आणि क्रोधामध्ये राजाने तिथे असणाऱ्या घोड्यांचे मल त्या ब्राह्मणाच्या कमंडलूमध्ये टाकले. राजाच्या मुठीमध्ये जेवढं पण घोड्याचं मल आलं तेवढं मल राजा ब्राह्मणाला देऊ लागला. ब्राह्मणाने सुद्धा सन्मानाने त्याचा जो भिक्षापात्र होता तो पुढे केला
राजाने ब्राह्मणाच्या कमांड रूममध्ये घोड्याचं मळ टाकलं. ब्राह्मण तो मळ घेऊन सन्मानपूर्वक त्याच्या घराच्या दिशेने निघतो. इकडे घरी ब्राह्मणी ब्राह्मणाची वाट पाहत होती. आमचे ब्राह्मणदेव राजाकडून दान घेऊन येत असतील अशा ब्राह्मणी विचार करत होती. ती असा विचार करत होती की राजासाहेब ब्राह्मणाला सोन्याच्या मोहरा देतील व त्यामुळे आमचे सर्व दारिद्र्य नष्ट होईल. मित्रांनो, जेव्हा ब्राह्मणीने ब्राह्मणाला येताना पाहिलं तेव्हा ब्राह्मणी खूपच आनंदी होते आणि ती ब्राह्मणाला म्हणू लागते, हे स्वामी, आज महाराजांनी तुम्हाला किती दान दिले आहे. मी तुम्हाला म्हणायचे ना की तुम्ही महाराजांच्या दरबारात जा, महाराज नक्कीच आपली गरिबी नष्ट करतील. ब्राह्मणीचे बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला, देवी दान देणाऱ्याने दान दिले आहे आणि मी ते स्वीकारले आहे. तू एक काम कर, या स्थानाला शेणाने सारव, तेव्हा मी तुला राजाद्वारात दिलं गेलेलं दान दाखवेल, नाहीतर हा दान अपवित्र होईल. मित्रांनो, खूपच आनंदाने ब्राह्मणीने त्या जागेला शेणाने सारवले आणि त्या ठिकाणी एक दिवा लावला आणि तिथे जाऊन ती बसली. त्यानंतर ब्राह्मणाने घोड्याच्या माळाने भरलेला तो कमंडळू ब्राह्मणीकडे दिला. हा सर्व प्रकार पाहून ब्राह्मणी खूपच आश्चर्यचकित झाली. ती म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, ही कसली मस्करी आहे. ब्राह्मण म्हणाला, मस्करी कसली, जे राजाने दान दिले आहे तेच मी तुला दिले आहे. आता मित्रांनो, ब्राह्मणी खूपच दुःखी झाली. ती विचार करू लागली की राजाने मलाचा दान दिला आहे. राजाच्या घरामध्ये धनाची कमतरता झाली आहे का? चला, काहीच हरकत नाही, महाराजांकडून चूक झाली असेल, तुम्ही पुन्हा राजाजवळ जा. मित्रांनो, ब्राह्मण खूपच स्वाभिमानी होता. तो म्हणू लागला, नाही प्रिये, आता मी महाराजांच्या दरबारात पुन्हा कधीच जाणार नाही. तर मित्रांनो, पुढे असे घडते की त्या दिवसानंतर ब्राह्मण कधीच राजाच्या दरबारात दान मागण्यासाठी गेला नाही. ब्राह्मण त्यांच्या गवताच्या झोपडीमध्ये राहत होता आणि हळूहळू तो त्याचा जीवन जगत होता. मित्रांनो, ब्राह्मणाने ते मल त्याच्या द्वाराजवळ ठेवले. मित्रांनो, दानाचे जे फळ असतं ते कर्त्याला त्याच्या 1000 पटीने मिळत असतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीचे दान केलं असेल तर परलोकांमध्ये त्याचे फळ हजारो लाखो पटीने मिळत असते. राजाने ज्या मलाचे दान केले होते ते देवाच्या कृपेने दिवसांगणिक अधिक पटीत वाढू लागले. ब्राह्मणाच्या घराच्या द्वारावर हळूहळू त्या मलाचा मोठा डोंगर झाला. ज्या प्रकारे व्याज वाढत जातो त्याच प्रकारे राजाने दिलेले दान म्हणजेच ते घोड्याचं मल दिवसेंदिवस अधिक पटीने वाढू लागलं होतं. ब्राह्मणाने ब्राह्मणी तो मलाचा डोंगर रोजच्या रोज पाहत असत. ब्राह्मणी ब्राह्मणाला विचारायची, स्वामी, या मलाचं आता काय होणार? हे रोजच्या रोज वाढतच आहे. हे ना, तुम्ही तर वेदांचे ज्ञाता आहात, तुम्ही मला याचा अर्थ सांगा. ते ब्राह्मण म्हणाला, हे ब्राह्मणी, हा राजाचा दानाचा फळ वाढत आहे आणि या फळाला त्यालाच भोगावे लागेल. जर आपण याचा उपभोग घेतला असता तर याचं राजाला सुखफळ प्राप्त झालं असतं. आता हे आपल्या काहीच कामाचं नाही, त्यामुळे याचा परिणाम राजालाच भोगावा लागेल. तर मित्रांनो, पुढे हळूहळू वेळ पुढे सरकत होत असतो. खूप मोठा झाला होता. 20-25 वर्ष निघून गेली. अनेक दिवशी राजा चंद्रगुप्त वनामध्ये शिकार करण्यासाठी जातो, परंतु राजाला चंद्रगुप्तला त्या दिवशी काहीच शिकार मिळत नाही. जेव्हा काहीच शिकार सापडत नाही तेव्हा आधीच्या काळाचे राजाचे काही नियम असायचे की राजाला जेव्हा एकही शिकार मिळत नाही तेव्हा ते शिकार न घेताच पुन्हा परत नगरात जात नव्हते. मग त्यासाठी त्यांना कुठेही थांबावं लागलं तरी चालेल. आता तर राजा चंद्रगुप्त विचार करू लागला की संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता सूर्यास्त झाल्यानंतर एखाद्या जीवाला त्रास देणे हा क्षत्रियाचा धर्म नाही. त्यामुळेच आता मला शिकारीसाठी वनात जाणं योग्य नाही आणि इथेच एखाद्या ठिकाणावर थांबायला पाहिजे. आता तर राजा त्या जंगलात राहण्यासाठी जागा शोधू लागतो. शोधता शोधता तो त्याच्या ब्राह्मणाच्या घरी पोहोचतो, ज्याला राजाने 20-25 वर्षापूर्वी घोड्याच्या मलाचं दान केलं होतं. परंतु राजा त्या प्रसंगाला विसरून गेलेला असतो. इकडे नाग स्वतःच्या बायकोला सांगत होता की हे नागिनी राजा चंद्रगुप्त जेव्हा त्या ब्राह्मणाच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे पोहोचल्यावर राजाने ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मण देव, आज मला तुमच्या इथे राहण्यासाठी जागा पाहिजे. राजाचं बोलणं ऐकून ब्राह्मण बोलू लागला, ठीक आहे, तुमचं आमच्या या झोपडीमध्ये स्वागत आहे. जी काही सुखी भाकरी असेल त्याने आम्ही तुमचा सत्कार करू. मित्रांनो, राजाला ब्राह्मण ओळखू शकला नाही. त्या रात्री राजा चंद्रगुप्त झोपडीमध्ये राहतो.
जे काही त्या ब्राह्मणाच्या झोपडीमध्ये सुकी भाकरी होती, त्या सुक्या भाकरीने ब्राह्मणाने राजाचा आदर सत्कार केला. अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर राजाने ती रात्र तिथेच घालवली आणि इकडे जेव्हा सकाळ होते तेव्हा राजाची नजर ब्राह्मणाच्या झोपडीच्या बाहेर असलेल्या त्या मूळच्या ढिगाळ्याकडे जातो. तो आता एका डोंगराच्या आकाराचा बनलेला असतो. त्या मलाच्या डोंगराला पाहून राजा ब्राह्मणाला विचारू लागला, हे ब्राह्मण देव, तुमच्या छोट्याशा गवताच्या झोपडीच्या बाहेर हा घोड्याच्या मलाचा डोंगर कसला आहे? तुमच्या झोपडीमध्ये तर एकही घोडा नाही. खरंच तुमच्याजवळ इतके घोडे आहेत का? तेव्हा ब्राह्मणाने राजाला उत्तर दिलं, राजा, आम्ही तर पूजापाठ साधना तप करणारे साधू आहोत. आम्हाला त्या घोड्याचं काय उपयोग? तेव्हा राजा बोलू लागला, मग तुमच्या घराच्या बाहेर हा घोड्याचा मलाचा डोंगर कसला आहे? तेव्हा ब्राह्मण त्याला समजावत बोलू लागले, हे बघा, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हा डोंगर कसला आहे तर यामागे खूप मोठे रहस्य लपलेलं आहे. मित्रांनो, आता तर त्या रहस्याला जाणून घेण्याची राजाची उत्सुकता वाढली होती. ब्राह्मण बोलू लागला, हे राजन, 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बायकोने मला जबरदस्तीने राजाच्या इथे दान घेण्यासाठी पाठवलं होतं. या अवंती देशाचा जो राजा आहे तो अगदीच दानधर्म करणारा आहे. तो रोजच्या रोज 1.25 मन सोन्याचं दान करतो. त्यामुळे माझ्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मी राजाच्या जवळ दान घेण्यासाठी गेलो. मी तिथे पोहोचल्यानंतर माहीत नाही राजाने मला का दान देण्यासाठी नकार दिला. त्यामागचं कारण तर मला माहीत नाही की राजाने असं का केलं. जेव्हा मी त्याच्याकडे दान देण्याचा हट्ट करत होतो तेव्हा तो मला दुसरी दिवशी ये असं सांगत होता, परंतु मी राजाचं बोलणं ऐकलं नाही. जेव्हा मी राजाकडे दान देण्याचा हट्ट करू लागलो तेव्हा राजाने रागात येऊन माझ्या कमंडलूमध्ये घोड्याचं मल उचलून टाकलं. मी राजाचं ते दान स्वीकार केलं. मी ते दान सन्मानपूर्वक माझ्या घरी घेऊन आलो आणि मी त्या घोड्याच्या मलाला इथे ठेवलं, कारण की ते मल माझ्या काहीच कामाचं नव्हतं आणि दान दिलेल्या वस्तूला मी कुठेही फेकू इच्छित नव्हतो. तेव्हा राजाने विचारलं, हे ब्राह्मण, राजाने तर तुला थोडंसं मल दानामध्ये दिलं असेल, मग हा इतका मोठा डोंगर कसा तयार झाला? तेव्हा ब्राह्मणाने समजावलं, हे राजा, आमचे वेदपुराण असं सांगतात की एखादा दान देणारा जितका दान देतो त्याचा 1000 पट त्याला पुन्हा परत मिळतं. राजाचं ते दान वेळेनुसार 1000 पटीने वाढून जमा झालं आहे. आता त्या दानाचं फळ राजाला स्वतःच भोगावं लागेल, कारण की याचा आम्ही आमच्या वापरात आणलं नाही. तेव्हा नाग बोलू लागला, हे नागिनी, ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून राजाच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. त्याच्या पायाखाली जमीन सरकून जाते. राजा तर या गोष्टीला अगदी विसरून गेला होता, परंतु ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार राजाला ते सर्व काही आठवलं की मीच हे मल एका ब्राह्मणाला दान दिलं होते. आता तर राजा खूप जास्त घाबरू लागला. दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला विचारू लागला, हे ब्राह्मण देव, राजा याचा फळ कसं काय भोगेल? मला याबद्दल अजून थोडंसं सांगा. ब्राह्मण बोलू लागला, हे बघ, आता हे घोड्याचं मल त्याच्या राजाला खावं लागेल. जेव्हापर्यंत तो हे खाणार नाही तेव्हापर्यंत हे वाढतच राहील. ब्राह्मणाचं बोलणं ऐकून राजाची आत्मा थरथरू लागली. त्याने सर्व काही त्याला सांगितलं की मीच अवंतीचा राजा आहे, ज्याने तुम्हाला या घोड्याच्या मलाचं दान केलं होतं. आता तुम्ही मला क्षमा करा आणि मला एक उपाय नक्की सांगा की ज्यामुळे माझा उद्धार होईल. मी या इतक्या मोठ्या विशाल घोड्याचा मलाच्या डोंगराला कसं खाऊ शकतो? हा तर खूप मोठा ढिगारा झाला आहे. यावर काहीतरी उपाय नक्की असेल. तेव्हा राजाने त्याची ओळख सांगितली. तेव्हा ब्राह्मणाने त्या राजाला ओळखलं आणि बोलू लागला, जर तूच तो राजा असशील तर त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. कारण की दान देणारा जेव्हा एखाद्या अशा वस्तूचं दान करतो जी वस्तू निरुपयोगी आहे, जी वस्तू देण्यालायक नाही, अशा वस्तूला दानामध्ये दिलं जातं ज्या वस्तू दान घेणाऱ्याच्या कोणत्याच कामाचं नाही, तेव्हा त्या दान केलेल्या वस्तूचं फळ व्यर्थ जातं. परंतु तू मला जाणून बुजून अशी वस्तू दिली होतीस ज्याचं फळ वाढून आता 1000 पट झालं आहे. आता याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. मित्रांनो, हे ऐकून राजा ब्राह्मणाच्या पायाजवळ पडतो. राजा बोलू लागला, हे ब्राह्मण देव, आता मला तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. हे माझं पाप कशा प्रकारे नष्ट होऊ शकतं? तेव्हा ब्राह्मण बोलू लागला, हे राजा, तुझ्या कर्माचं फळ तर तुला भोगावंच लागेल. जर तू हे मल खाण्यापासून स्वतःला वाचवू इच्छितोस तर एक दुसरा उपाय मी तुला सांगतो. जर तू तो उपाय केलास तर हे मल तुला एकटा खाण्यापासून वाचवू शकतोस.
यामध्ये मग खूप सारे हिस्सेदार होतील. जर तू तो उपाय केला नाहीस तर तुला एकट्यालाच हे सर्व मल खावं लागेल. तेव्हा ब्राह्मणाने उपाय सांगितला की हे राजा, जर तू स्वतःची निंदा करून घेतलीस, जितकी या देशांमध्ये तुझी निंदा होईल तितकंच मल घटून कमी होईल. तेव्हा राजा बोलू लागला, हे महाराज, माझी निंदा कोण करेल? मी निंदा करण्यासारखं काम तर कधी केलंच नाही. मी तर एक दानशूर राजा आहे. लोक माझी प्रशंसा करतात. तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं की तू एक काम कर, तुझे जे कुलपुरोहित आहेत त्याची एक खूप सुंदर कन्या आहे. तू त्या ब्राह्मणाच्या घरी जा आणि त्याच्या कन्येचा हात पकडून जबरदस्तीने तुझ्या घरी घेऊन जा आणि त्यांनी मागितल्यानंतर देखील त्यांच्या कन्येला परत करू नकोस. अशा प्रकारे तुझी राज्यामध्ये निंदा व्हायला सुरुवात होईल. परंतु या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्या कन्येप्रती तुझी नजर अजिबातच खराब करू नकोस. तिच्याकडे वाईट नजरेने पाहू नकोस, नाहीतर तुला खूप मोठं पाप लागेल. तू त्या कन्येला मुलीच्या रूपात घेऊन ये, परंतु ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस की तू त्या कन्येला मुलीच्या रूपाने आणलं आहेस. कन्येला घेऊन तू तिला तुझ्या राणीजवळ सोड आणि तिला सांग की या मुलीच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ कर. तुझी प्रजा समजेल की तू खूप वाईट काम केलं आहेस. मग तर पूर्ण राज्यामध्ये तुझी लोक निंदा करतील आणि हा मलाचा डोंगर कमी होऊन थोडा शिल्लक राहील. मित्रांनो, राजाला हा उपाय समजला होता. राजा खूपच हताश झाला होता. त्या मलाच्या डोंगराला पाहून अक्षरशः व्याकुळ होत होता. आता तर राजा त्याच्या राज्यात परत आला आणि राज्यात येऊन तो सरळ त्याच्या कुलपुरोहितांच्या घरी पोहोचतो. कुलपुरोहितांनी जेव्हा राजाला त्याच्या घरी आलेलं पाहिलं तेव्हा त्यांचा चेहरा खूपच उदास होता. कुलपुरोहितांनी विचारलं, हे राजन, तुम्ही इतके उदास का आहात? तेव्हा राजा बोलू लागला, गुरुदेव, तुम्ही तुमच्या कन्येला बोलवा, माझं तिच्याकडेच थोडं काम आहे. मित्रांनो, पुरोहितांना वाटलं की राजा आहे त्यामुळे काहीतरी बक्षीस देईल. होऊ शकतं काहीतरी महत्त्वाचं विचारायचं असेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कन्येला आवाज दिला आणि जसं गुरुदेवाने मुलगी बाहेर पडण्यासाठी आली तेव्हा ती दिसायला सुंदर तर होतीच. राजाने लगेचच तिचा हात पकडला आणि पुरोहिताला धक्का देऊन त्यांच्या मुलीला रथामध्ये बसवून स्वतःच्या घरी घेऊन आला. बिचारा ब्राह्मण स्वतःच्या मुलीसाठी विनवण्या करत राहिला की हे महाराज, हे तुम्ही काय करताय? हा अन्याय आहे. परंतु राजाने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि तो शांतपणे त्याच्या कन्येला घेऊन त्याच्या महालात पोहोचला. महालात पोहोचताच तो त्याच्या राणीला बोलू लागला, हे महाराणे, ही आपली मुलगी आहे. हिला कोणता त्रास होता कामा नाही. हिला अगदी आपल्या कन्येप्रमाणे ठेवायचं आहे आणि ही गोष्ट बाहेर तुम्हाला कोणालाच कळू द्यायची नाही. महाराण्यांनी विचारलं देखील, हे महाराज, तुम्ही हिला का घेऊन आला आहात? ही कन्या तुमच्या गुरूंची मुलगी आहे. तेव्हा राजाने सांगितलं. तेव्हा राजा बोलू लागला, राणी, तू शांतपणे तमाशा पाहत जा. मी जे करत आहे ते स्वतःच्या उद्धारासाठी करत आहे. मित्रांनो, जेव्हा राजा त्याच्या गुरुच्या कन्येला घेऊन आला होता तेव्हा पूर्ण नगरातील लोकांनी त्याला पाहिलं होतं. त्या वेळेला तर कोणीच काही म्हणालं नाही, परंतु हळूहळू राजाबद्दल निंदा व्हायला सुरुवात झाली. पूर्ण राज्यातील लोक त्या राजाची निंदा करू लागले की राजा तर खूपच घाणेरडा व्यक्ती आहे. त्याने स्वतःच्या गुरुच्या कन्येला पत्नी करून जबरदस्तीने स्वतःच्या घरात ठेवलं आहे. आम्ही तर आधीच बोलत होतो, हा राजा खूपच अन्यायी आहे. हा लोकांना दान देऊन फक्त दिखावा करतो. किती नीच राजा आहे. इकडे नाग बोलू लागला, हे नागिनी. अशा प्रकारे पूर्ण राज्यामध्ये राजाची निंदा होऊ लागली. सर्व लोक बोलू लागले, अशा राजाचा काय भरोसा जो स्वतःच्या गुरुचाच झाला नाही. मित्रांनो, तिकडे राजाच्या नगरामध्ये जसजशी राजाची निंदा होत होती तसतसं ब्राह्मणाच्या झोपडीच्या बाहेरचा तो मलाचा डोंगर कमी होत होता. जे जे लोक राजाची निंदा करत होते ते त्या मलाच्या ढिगाऱ्याचे हिस्सेदार होत गेले. हळूहळू त्या मलाचा सगळा ढिगारा कमी झाला आणि फक्त राजाने जेवढी दान केली होती तेवढाच ढिगारा शिल्लक राहिला. राजा काही दिवसानंतर तिथे जातो तेव्हा पाहतो तर काय, ब्राह्मणाच्या घराच्या समोरचा तो मलाचा ढिगारा तर आता थोडासा शिल्लक राहिला आहे. मित्रांनो, राजाची अशी अवस्था की तो ज्या मार्गाने निघायचा त्या मार्गाने राजाला घृणास्पद नजरेने पाहिलं जात होतं. एके दिवशी राजा जेव्हा त्या ब्राह्मणाच्या दाराशी पोहोचतो तेव्हा त्याने पाहिलं की त्या मलाचा ढिगारा फक्त तितकाच राहिला होता जितका त्याने दान केला होता. हे पाहून राजा खूपच खुश होतो.
तो एकदमच ब्राह्मणाचा पायाजवळ पडतो आणि बोलू लागतो, महाराज, तुम्ही तर त्या डोंगरा एवढा मला जो उपाय करायला सांगितला तो मी केला. ज्या ज्या लोकांनी माझी निंदा केली असेल त्यांच्या हिस्स्यांमध्ये हे मल गेलं असेल, परंतु आता हा थोडा शिल्लक राहिला आहे. आता याचा देखील काही ना काही उपाय सांगा. तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं, हे राजा, हे जे मल शिल्लक राहिलं आहे हे तुझ्या हिस्स्याचे आहे. तुला हे कोणत्या ना कोणत्या जन्मात खावंच लागेल. तुला याला खाण्यासाठी एखाद्या किड्याची योनी धारण करावी लागेल. तेव्हा राजा बोलू लागला, हे महाराज, कोणता तरी असा उपाय सांगा ज्यामुळे हे मल संपून जाईल. तेव्हा ब्राह्मण एक उपाय सांगतो, हे राजन, माझा एक गुरु भाऊ आहे. तो तुझ्याच नगरात राहतो. तो खूपच विद्वान आहे आणि अगदी ईश्वर भक्त आहे. ते दोघेही पती पत्नी खूपच सज्जन आहेत. प्रत्येक वेळी फक्त ईश्वराचं नामस्मरण करत असतात. असं वाटते की त्या दोघांनी तुझी निंदा केली नसेल. जर त्या दोघांनी तुझी निंदा केली असती तर हे मल आजच संपून गेलं असतं. मित्रांनो, हे ऐकून राजा बोलू लागला, ठीक आहे, मी त्यांचे देखील प्रयत्न करून पाहतो. मी त्यांच्याकडून देखील माझी निंदा करून घेतो. मित्रांनो, आता तर राजाने स्वतःचा वेश बदलला आणि वेश बदलून अवंतिका नगरामध्ये त्याच ब्राह्मणाच्या घरी पोहोचतो. ब्राह्मणाच्या घरी येऊन आला तेव्हा त्या ब्राह्मणाने राजाच्या योग्य तो पाहुणाचार केला आणि बसण्यासाठी योग्य आसन दिलं. त्या आसनावर राजा बसतो, परंतु राजाच्या मनामध्ये आतल्या आत एक खूप मोठा विचार चालू असतो. तेव्हा राजन त्या ब्राह्मणाला बोलू लागतो, हे ब्राह्मण, मी ऐकला आहे इथला जो राजा आहे तो खूपच अन्यायी आहे. ब्राह्मणदेव बोलू लागले, असेल, मला माहीत नाही, कारण की त्याने स्वतःच्या गुरुच्या कन्येला जबरदस्तीने स्वतःच्या घरात ठेवलं आहे. ब्राह्मण बोलू लागला, मला माहीत नाही. राजा स्वतःच्या तोंडूनच स्वतःची निंदा करू लागला. बोलू लागला, सांगा, स्वतःच्या गुरुच्या कन्येला स्वतःच्या घरात ठेवलं आहे, हा कोणता न्याय आहे? खूपच दृष्ट राजा आहे. ब्राह्मणदेव बोलू लागला, भाऊ, मला माहीत नाही आणि हे सर्व मला काय ऐकवत आहात? मी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. जेव्हा राजाने सारखं त्या ब्राह्मणाला उस्कावलं, राजाची निंदा करण्यासाठी प्रोत्साहित केलं, तरी देखील त्याने राजाची निंदा केली नाही. तेव्हा ब्राह्मणाने पाहिलं की हा व्यक्ती राजाची खूपच निंदा करतो आणि याची अशी इच्छा आहे की मी देखील राजाची निंदा करावी. नक्कीच काहीतरी खास गोष्ट आहे. त्या ब्राह्मणाने स्वतःच्या तपोवनातून पाहिलं तेव्हा त्याला समजलं, हा तर स्वतः इथला राजा आहे आणि माझ्याकडून स्वतःची निंदा करू इच्छितो, कारण की याने अशी वस्तू दानामध्ये दिली आहे ज्याचं पाप याला भोगावं लागणार आहे आणि याची इच्छा आहे की मी याची निंदा करावी जेणेकरून याचं पाप मला मिळेल. हा तर त्याच्या पापामध्ये मला भागीदार करू इच्छितो. तेव्हा ब्राह्मण बोलू लागला आहे, राजन, मी तुला ओळखतो. चांगलं यामध्येच आहे की तुम्ही माझ्या इथून परत जा. मी कधीच कुणाची निंदा करू शकत नाही, कधीच कुणाबद्दल वाईट बोलू शकत नाही. तुमचे वडील तुमचे पाप तुम्हाला भोगावेच लागेल. ब्राह्मणाने फटकारावून राजाला तिथून पळून लावलं. मित्रांनो, निराश होऊन राजा तिथून परत येतो आणि पुन्हा त्याच्या ब्राह्मणाच्या घरी येतो, जिथे मलाचा तो ढिगारा असतो. ब्राह्मणाचा पायाजवळ येऊन राजा बोलू लागला, हे ब्राह्मणदेव, आता यावर दुसरा कोणताच उपाय नाही का? तेव्हा ब्राह्मण बोलू लागला, राजन, जर त्यांनी तुझी निंदा केली नाही तर समजून जा की आता तुलाच हे सर्व खावं लागेल. मग तू तेही कसेही खा. मित्रांनो, ते बोलणे ऐकून राजा बोलू लागला, हे ब्राह्मण, जर मी यासाठी एखादा जन्म घेतला आणि तेव्हा याला खाल्लं तर माहीत नाही किती जन्मापर्यंत माझ्याकडून हे पाप होतच राहील. मग असं होऊ शकत नाही का की तुम्ही तुमच्या मंत्रशक्तीने काही वेळासाठी मला एक किडा बनवा. किडा होऊन मी हे मल खाऊन टाकतो. ब्राह्मण बोलू लागला, नाही राजन, मी तुला किडा बनवू शकत नाही. इतकं सामर्थ्य माझ्यात नाही आणि हे काम तर विधात्यातच आहे. परंतु मी तुला इतकं नक्कीच सांगू शकतो की इथल्या मृत्यूनंतर तू एक किडा होशील आणि जेव्हा तू तुझ्या या हिस्स्याचा मलाला खाशील तेव्हा तू या शापातून मुक्त होशील. कारण की तू जीवनामध्ये कोणतंच पाप केलं नाहीस, नेहमीच दानधर्म केला आहेस. तुझी महान दात्यामध्ये गिन्नी आहे. तू नेहमीच उपाशी गरीब लोकांना दान केलं आहेस. तुझी महान दात्यामध्ये गिन्नी होती, परंतु तुझ्याकडून ही चूक झाली आहे.
त्यामुळेच तुला हे मल खावं लागेल. किडा तर तुला नक्कीच बनावं लागेल, परंतु या मलाला खाताच तू पुन्हा मानव योनीमध्ये येशील. मित्रांनो, इकडे नाग त्याच्या नागिनीला सांगतो, हे प्रिये, काही दिवसानंतर राजा धर्मस्थळला मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर त्याला शेण खाणाऱ्या किड्यांमध्ये जन्म मिळतो आणि ज्या जागेवर ते मल पडलेलं असतं त्या जागेवर जाऊन तो किडा ते मल खाऊ लागतो. हळूहळू कित्येक काही वर्षामध्ये तो किडा ते मल खाऊन टाकतो. त्या मलाला खाता खाता तो किडा खूप मोठा होतो. पाहता पाहता त्याने त्याच्या हिस्स्याचं सगळं मल संपवून टाकलं. फक्त थोडे बहुत अवशेष राहिले होते. एक दिवशी किडा त्याच अवशेषानं खात होता. तेव्हा इकडे नाग त्याच्या नागिनीला म्हणतो, हे नागिनी, तेव्हा तुझी नजर त्या किड्यावर पडते. त्याला पाहताच तुला समजलं की मला भोजन मिळालं. जसं तू त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केलास तोपर्यंत त्याने त्याच्या हिस्स्याचं सगळं मल खाऊन टाकलं होतं. त्या क्षणी त्याचं पाप नष्ट होतं आणि तो मनुष्य रूपामध्ये प्रकट होतो आणि दिव्य देह प्राप्त करून तो स्वर्गात निघून जातो. नाग बोलू लागला, हे नागिनी, नक्कीच तू त्याच राजा चंद्रगुप्तला पाहिलं असशील, ज्याने क्रोधामध्ये येऊन एका ब्राह्मणाला मलदानात दिलं होतं, ज्यामुळे त्या किड्याच्या योनीमध्ये जन्माला आला. मित्रांनो, असं बोलता जो व्यक्ती निरुपयोगी वस्तूंचा दान करतो, पर्यायी म्हणून दान देतो, रागामध्ये येऊन दान करतो, अहंकाराने दान करतो, तो नेहमीच पापाचा भागीदार होतो. दान देण्यापूर्वी मनुष्याला स्वतःच्या अंतरात्म्याला विचारलं पाहिजे. जर दान देण्याचं सामर्थ्य नसेल तर दान करू नये आणि जर दान द्यायचं असेल तर त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण तुम्ही रागाने आणि अनिश्चिततेने एखाद्या वस्तूचा दान करता किंवा एखाद्याला भोजन देता, म्हाताऱ्या गायीचे दान करता, तेव्हा दान करणारा नरकवासी बनतो. जेव्हा पण कधी तुम्ही एखादी गोष्ट दानामध्ये द्याल तेव्हा त्या गोष्टीची काळजी घ्या की ती वस्तू त्या व्यक्तीला त्याच्या कोणत्या ना कोणत्या कामामध्ये उपयोगी नक्की येईल. जर त्याच्या ती वस्तू त्याला उपयोगी येत नसेल तर अशी गोष्ट दान म्हटली जाऊ शकत नाही. आपण केलेले दान आपल्याला कित्येक अधिक पटीने परत मिळत असतं, मग ते या जन्मात मिळेल किंवा पुढच्या जन्मात. जर आपण कोणाला खाण्याची वस्तू दान केली तर येणाऱ्या कित्येक जन्मामध्ये आपल्यावर कधीही अन्नाचं संकट येणार नाही. जर आपण कोणाची मस्करी केली असेल, एखाद्या गोष्टीचा अहंकार केला असेल तर त्याचं फळ आपल्याला कित्येक पटीने भोगावा लागेल. तर दर्शक मित्रांनो, अशा प्रकारे राजाला ते मल खाल्ल्यानंतरच त्या पापापासून मुक्तता मिळाली. तर मित्रांनो, आशा आहे कोणत्याही गोष्टीचे दान तुम्ही करू नका जी कोणाला काहीच कामाला येणार नाही आणि कोणतीही वस्तू दान करताना त्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी की त्या वेळेला तुम्ही क्रोधामध्ये नसावेत, त्यावेळेला तुम्ही अहंकारामध्ये नसावेत, नाहीतर त्याचा उलटा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्री कृष्ण.